बुलेटिनची सुरुवात करूयात आताच्या मोठ्या बातमीनं। बातमी आहे श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या संदर्भातली। दोघेही बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरती पोहोचलेले आहेत। स्मृतीस्थळावर जाऊन त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी दोघेही पोहोचलेले आहेत स्मृतीस्थळावर। काउंटर चॅलेंज दिलं होतं की तुम्ही आणि अजून तुम्हाला कोणाला उभं करायचं असेल फॅमिलीमधून तर त्यांनी जे आहे ते खुशाल कल्याणमधून जे आहे ते तुम्ही इथे या माझ्यासमोर लढा। पण तर मला लढा पण असं झालंय की या कल्याण लोकसभेमध्ये आणि ठाणे लोकसभेमध्ये, या ठाणे जिल्हा जो आहे हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जिल्हा आहे। हा महायुतीचा जो आहे हा बालेकिल्ला आहे। बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, दिघे साहेबांच्या आशीर्वादाने सर्वच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत हे काम करतायत आणि मोठी ताकद जी आहे या मतदारसंघामध्ये मोठं काम उभं राहिलेलं आहे। तर जेव्हा मी चॅलेंज दिला तेव्हा चॅलेंज जो आहे तो ते विसरले आणि जे आहे बाबा एका वेगळ्या व्यक्तीला जे तिथे उमेदवारी दिली त्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही, पण हे चॅलेंज देत होते। तर मला वाटतं आता ते चॅलेंज जे आहे ते मी उभा राहीन त्यानंतर नवीन चॅलेंज द्यायला लागले की माननीय मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते माझ्यासमोर येऊन डिबेट करा, हे नवीन चॅलेंज। मला वाटतं हे सगळे चॅलेंजेस फक्त जे आहे फुशारक्या मारण्यापेक्षा ग्राउंड लेवल रियालिटी काय आहे ही तुम्हाला समजलेली आहे, म्हणून जे आहे ते तुम्ही ठाण्याकडे आणि कल्याणकडे आले नाही। तर मला वाटतं ही रियालिटी जेवढी लवकर तुम्हाला कळेल तेवढं लवकर जे आहे ते तुम्ही सावरू शकता, एवढंच ॲडवाईस जे आहे मी त्यांना देऊ शकतो। मला वाटतं बिनकामाच्या ज्या बुडबुड्या करण्यापेक्षा आपण कुठे आहोत हे जर ओळखलं तर मला वाटतं पुढे जे राहिलेलं आहे शिल्लक सेना ती वाढायला जी आहे ती मदत होईल। तुम्हाला एक शेवटचा प्रश्न, कारण आपण आता इथे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आहोत। असली शिवसेना आणि नकली शिवसेना या असा प्रचारादरम्यान बरेच वेळेला हा शब्द ऐकायला येतो। बाळासाहेबांचा आशीर्वाद नेमका कोणाच्या पाठीशी राहील? बघा, बाळासाहेबांचा आशीर्वाद, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार, सावरकरांचे विचार जे आहे पुढे घेऊन जाण्याचं काम ज्यांनी केलं, बाळासाहेब तर आज तर आपण या पवित्र स्मृतीस्थळावरती उभे आहोत। याच ठिकाणून बाळासाहेब जे आहे हिंदुत्वाचे विचार जे प्रत्येकाच्या मनामध्ये पेरत होते। आज हिंदू शब्द उच्चारायला जे आहे ही हिंमत राहिलेली नाही आणि आज या शिवतीर्थावरती जे आहे ज्यांनी सावरकरांना शिव्या दिला, ज्यांनी हिंदुत्वाबद्दल जे अपशब्द काढले, त्यांचं स्वागत करण्याची नामुष्की जी आहे ती आली होती काही दिवसांपूर्वी। जे राहुल गांधी जे आहे सावरकरांना जे माफीवीर म्हणतात, सावरकरांना शिव्या घालतात, अशा लोकांचं स्वागत जे आहे ते बाळासाहेबांच्या शिवतीर्थावरती। आणि बाळासाहेब नेहमी म्हणायचे की जर माझी पक्षाचा जर काँग्रेस होऊ लागला तर मी माझा पक्ष बंद करून टाकेल, आणि आज पूर्णपणे काँग्रेसमय झालेले आहेत। तर बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले, ज्यांनी विकले, आज बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन चाललोय पुढे, सावरकरांचे विचार पुढे घेऊन चाललोय, हिंदुत्वाचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललोय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली। तर मला वाटतं लोक जी आहेत आता 4 तारखेपर्यंत खूप कालावधी राहिलेला नाहीये। तर मला वाटतं हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत आता सिंपतीचा बुडबुडा, एक मृगजळ त्यांनी तयार केलं स्वतःभोवती, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या 4 तारखेला त्याचं उत्तर लोक जी आहेत ही देतील। आणि आपल्याला पण जे नेहमी स्पेक्युलेशन्स आपण करत राहता लोक कोणाबरोबर आहेत, लोक ग्राउंड लेवलवरती बाबा आलेत की नाही शिंदे साहेबांबरोबर, तर मला वाटतं हे स्पेक्युलेशन जे आहे ते तुमचे 4 तारखेला सगळे एंड होतील। तुम्हाला तुमचं जे उत्तर आहे ते उत्तर जे आहे ते 4 तारखेच्या निकालानंतर आपल्याला आपोआप मिळेल। नरेश म्हस्के आहेत।